गोलंदाज पूर्वेश पाटील. देवा ग्रुप आवरे संघाचा प्रथम एक गोलंदाज आपण पाहतोय. 4 षटकांचे सामने. पहिलं षटक 38 पॉवर प्लेचं षटक असेल, मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक. आणि यामध्ये आपण पाहतोय क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना, पंचांचा इशारा, हिरवा कंदील. पहिला चेंडू आजच्या रात्रीतील साकारला जाईल. गोलंदाज पूर्वेश पाटील. 3 षटक 15 मिनिटांमध्ये संपणं खूप अनिवार्य असेल, याची ही नोंद घ्यायची आहे. पहिलं षटक पूर्वेश पाटील याच्या हातामध्ये सोपवलं गेलंय. आजच्या रजनीमधील पहिला चेंडू. एकदा जोरदार टाळ्याने स्वागत करूया रात्रीतील पहिल्या चेंडूचं. डावखोऱ्या त्याचा गोलंदाज पहिल्या चेंडूवरती रिव्हर्स स्वीपचा अवलंब. फंबल झाले क्षेत्ररक्षक, त्याचाच फायदा मात्र गव्हाण संघाला. इथून मात्र एक धाव अर्जित केली जाईल. पहिल्या चेंडूवरती मात्र येते ती एक सिंगल. थर्ड अंपायर इथूनच चेक केला जाईल. पंचांनी सामना सुरू ठेवायचा आहे. दुसरा चेंडू पूर्वेश पाटील. या चेंडूवरती मात्र चांगला फटका पाहायला मिळाला. डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक आहे. चेंडूवरती आले. दुहेरीची मागणी केली जाते आणि अक्षरशः डोल्यासमोर चित्याच्या चपलाईनं मात्र दुहेरी धाव पूर्ण केली गेली. या 2 धावेच्या सहाय्यानं आई गावदेवी गव्हाण ब संघ पोहोचतोय तो 3 या धावसंख्येवरती. आणि नक्कीच टायमर लावलं गेलं पंचांच्याही माध्यमातून, स्कोररच्या माध्यमातून. 15 मिनिटांमध्ये 3 षटकं संपणं खूप गरजेचं असेल. चा चेंडू इथून मात्र नक्कीच परत एकदा इनसाइड आउटचा चेंडू होता. कोणताही फुटवर्क नाहीये. डॉट चेंडू आलाय. निर्धाव चेंडू. आजच्या रजनीमधील पहिला निर्धाव चेंडू फेकण्याचा मानही मात्र मिळवलाय तो पूर्वेश पाटील या गोलंदाजानं. देवा ग्रुप आवरे संघाचा हा गोलंदाज आपण पाहतोय. डावखोऱ्याचा गोलंदाज वेगवान गोलंदाज आहे. आतापर्यंत धावसंख्या खर्ची केल्या त्या 3. चा चेंडू इथून परत एकदा पाहायला मिळाला. इनसाइड आउटचा चांगला फटका. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण, परंतु एक धाव रोखू शकले नाही. एका धावाने संघ पुढे सरकतोय 4 या धावसंख्येवरती. पहिलं षटक मार्गस्थ आपण पाहतोय. धावसंख्येत धावफलकावरती 4. पहिलं षटक आपण पाहतोय हा तळत असताना पूर्वेश पाटील. नयन शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग स्ट्रोक आहे जरूर. झेल खाली क्षेत्ररक्षक पोहोचलाय आणि झेल ही कॅरी केला गेला होता, परंतु हातातून साबण निसटावा तसा मात्र चेंडू निसटला आणि नक्कीच झेल मात्र सुटला जातोय. 2 धावा मात्र मिळतील गव्हाण ब संघाला आणि धावसंख्या टोटल आपण पाहतोय ती 6 धावसंख्या धावफलकावरती. नयन कोहली या फलंदाजाला मात्र जीवनदान मिळाले खऱ्या अर्थाने झेल सुटल्यानंतर. आई गावदेवी गव्हाण ब संघ आपण पाहतोय. परत एकदा शफल झाले. फटका सजवला होता, परंतु शॉर्ट एक्स्ट्रा स्क्वेअर लेगला मात्र क्षेत्ररक्षक होते. डायरेक्ट हिटची संधी तीही दवडली. तदनंतर मात्र ओव्हरथ्रोच्या स्वरूपात मात्र 2 धावा मिळतील. या 2 धाव्याच्या साहाय्याने आपण पाहतोय षटक समाप्त होते. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर आई गावदेवी गव्हाण ब संघ प्रथम फलंदाजी करत असताना पोहोचलाय 8 या धावसंख्येवरती. बिनगडी बाद 8. अखंड हिंदुस्थानच्या आराध्य दैवत राजा शिवछत्रपतींचं गुणगौरव गावणारं गीत डीजेच्या माध्यमातून आपण ऐकलं. आणि सर्व प्रेक्षकांनाही विनंती असेल, मैदानाच्या एंट्री समोर कोणीही वाहने पार्किंग करू नये, अन्यथा आयोजकांकडून कडक कारवाई केली जाईल. आणि पहा, जर इनिंग ब्रेकमध्ये पुढील सामन्याचा
जर दोन्ही संघ आले नाहीत तर षटक कमी केलं जाईल, अन्यथा जो संघ वेळेवरती उपस्थित राहील त्या संघाला नाणेफेकीचा कौल दिला जाईल, याचीही नोंद घ्यायची आहे. आपण सामना पाहतोय गावदेवी गव्हाण ब आणि देवा ग्रुप आवरे या दोन संघादरम्यान. दुसरं षटक हाताळलं जात आहे. चिराग भोईर आलाय गोलंदाज. वैयक्तिक पहिलं, सांघिक दुसरं षटक गव्हाण एंड कडून साकारतोय. पंचांच्या उजव्या बाजूनं डावखोऱ्या त्याचा गोलंदाज सफल झाले होते, परंतु बॅट चेंडूचा संपर्क झाला नाहीये. इथून मात्र नक्कीच एक धाव जरूर मिळेल. एका धाव्यानं नक्कीच संघ पुढे सरकतोय. एकेरी दुहेरीनं थेंबे थेंबे तले साचे अशा उक्तीप्रमाणे मात्र आई गावदेवी गव्हाण ब संघाची धावसंख्या पुढे सरसावते. टोटल धावसंख्या आपण पाहतोय 9 धावसंख्या धावफलकावरती. अतिशय चांगला क्रिकेट, पाटणे क्रिकेट मैदानावरती आपण पाहतोय. हे आयोजन साई गणेश मित्रमंडळ व गव्हाणच्या वतीनं आणि महेश स्मृती, सदानंद स्मृती, दयानंद स्मृती आयोजित साई गणेश चषक 2025 ची ही रजनी स्पर्धा आणि या स्पर्धेमधील दुसऱ्या रात्रीतील पहिला सामना आपण अनुभवतोय. स्ट्राइक एंड वरती येतोय फलंदाज नयन कोहली. नक्कीच हा फटका खेळून काढलाय कार्पेट ड्राइव्ह पद्धतीनं. मिड ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, चेंडूवरती आलेत वेगानं. त्याच वेगानं दुहेरी पूर्ण केली जाईल का? इथून मात्र नक्कीच दुहेरी पूर्ण केली जाते. दोन फलंदाजांमध्ये चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली आहे. दुसरं षटक मार्गस्थ असताना आपण पाहतोय दुसऱ्या षटकातील दुसऱ्या चेंडूवरती ही दुहेरी आली आहे. आतापर्यंत चेंडू फेकले गेले ते 8 चेंडूमध्ये कोणताही मोठा फटका खेळू दिला नाहीये. ही खऱ्या अर्थानं गोलंदाजीची पॉवर राहिली आणि नक्कीच आपण पाहतोय आक्रमकता राहिली गोलंदाजांची. 2 डावखोऱ्याचे गोलंदाज आपण पाहिलेत. पहिल्या षटकामध्ये पूर्वेश पाटील त्यानं धावसंख्या दिली 8. आता दुसऱ्या षटकामध्ये पाहतोय गोलंदाज चिराग भोईर, डावखोऱ्याचा गोलंदाज गव्हाण एंड कडून सामना करील नयन. शफल झालेत, पल्लू स्कोपचा फटका सजवलाय, चेंडू चाललाय थर्डमॅनच्या डोक्यावरून. येतोय हा दणदणीत आजच्या रजनीमधील पहिला चौकार. आजच्या रजनीमधील पहिला तर या स्पर्धेमधील 53 नावा चौकार आलाय नयन कोहली याच्या बॅटमधून. अतिशय चांगला फटका पाहायला मिळाला. जसे आपण मात्र चर्चा करत होतो आतापर्यंत एकही मोठा फटका आला नव्हता. तदनंतर मात्र हा चौकार पाहायला मिळाला आणि चौकाराच्या साहाय्याने धावसंख्या पोहोचले 15 या धावसंख्येवरती. चिरागचा पुढचा चेंडू रिव्हर्सिपचा अवलंब, क्षेत्ररक्षक आहे तिथं, चेंडू अडवला जाईल. तद्वर मात्र एक धाव पूर्ण केली जाते. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर नयन कोहली हा खेळत होता. एक चौकार जरूर थोडासा अनपेक्षित फटका पाहायला मिळाला. तदनंतर मात्र हा रिव्हर्सिपचा अवलंब. सरळ बॅटनं जर धावसंख्या येत नाही तर मात्र सीधी उंगली से अगर घी नहीं निकल रहा है तो उंगली टेढ़ी करने की जरूरत है. या उक्तीप्रमाणे मात्र नक्कीच त्यानं रिव्हर्सिपचा अवलंब केला, परंतु क्षेत्ररक्षण चांगलं पाहायला मिळालं. थांबवलं गेलंय गोलंदाजानं ते चिराग भोईर या गोलंदाजानं. दुसरं षटक हाताळतोय डावखोऱ्याचा गोलंदाज. हा चेंडू नक्कीच ऑफस्टिकच्या बाहेर होता, शरीरापासून दूर ठेवला गेला. बॅट चेंडूचा संपर्क झाला नाही. पंचांकडे आशाभूत नजरेनं पाहिलं गेलं, परंतु पंच मात्र तटस्थ आहेत आणि इथून मात्र पंचांचा डॉट चेंडूचा इशारा आलाय. निर्धाव चेंडू फेकला गेलाय तो गोलंदाज चिराग भोईरच्या माध्यमातून. 5वा चेंडू फेकत असताना मात्र हा निर्धाव चेंडू आलाय. चिराग भोईर आणि गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय सामना करील मंगेश. मात्र फटका सजवायचा होता आणि इथून काय घडलं गेलंय. विकेट मात्र डाऊन झाली आहे. गव्हाण संघाला पहिला हादरा. मंगेश कोहली बॅक टू द डगआउट. डीजे आपण पाहिलं हिट विकेटच्या माध्यमातून मात्र मंगेश कोहली हा फलंदाज बाद झालाय. दुसऱ्या षटकातील शेवटच्या चेंडूवरती आलेली ही विकेट खूप महत्वाची विकेट ठरू शकते. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय प्रथम फलंदाजी करत असणारा आई गावदेवी गव्हाण ब संघ आणि या संघाची धावसंख्या झाली ती 16 धावसंख्या धावफलकावरती.
वैयक्तिक पहिलं सांघिक तिसरं षटक ज्याच्या हातामध्ये सोपवलं गेलंय तो गोलंदाज आपण पाहतोय सौरभ सौरभ गावण या खेळाडूच्या हातामध्ये गोलंदाजाच्या हातामध्ये मात्र षटक सोपवलं गेलंय. संघनायकानं दिली जबाबदारी खऱ्या अर्थाने या तिसऱ्या षटकामध्ये. 12 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. उर्वरित 12 चेंडूंचा खेळ अजून बाकी असेल. 12 चेंडूंमध्ये जमवल्यात प्रथम फलंदाजी करत असताना गव्हाण संघानं त्या 16 धावसंख्या. चेंडू परत एकदा नक्कीच क्रॉस द बॅट खेळायचा होता. इथून मात्र धावसंख्या लेग बाईच्या स्वरूपात पंचांचा इशारा येतो. लेग बाईच्या स्वरूपात मात्र ही एक सिंगल ऍड केली जाईल अवांतरच्या स्वरूपानं आणि नक्कीच धावसंख्या धावफलकावरती होईल ती 17. या 17 धावसंख्येवरती मात्र फलंदाजीसाठी आलाय तो रोहन कोहली. आई गावदेवी गव्हाण बी संघाचा एक आक्रमक आणि महत्वाचा खेळाडू अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्या खेळाडूकडे पाहिलं जातं तो मात्र मैदानामध्ये आलाय. इथून मात्र रोहनला मोठ्या फटक्यांची आतिषबाजी जरूर करावी लागेल. आपल्या संघाला जर सन्मानजनक स्थितीमध्ये न्यायचं असेल तर संघनायकाची भूमिका मात्र पार पाडावी लागेल. पुढे सरसावला होता नक्कीच बॅट चेंडूचा संपर्क झाला नाहीये. वेगावरती नियंत्रण ठेवलंय. अचूक टप्पा भेदक मारा मात्र पाहायला मिळाला तो गोलंदाज सौरभ गावणचा. अचूक टप्पा पाहायला मिळतोय. तिसरं षटक हाताळत असताना महत्वाचं षटक आहे आणि इथून मात्र देवा ग्रुप आवरे संघाकडून हा गोलंदाज आपण पाहतोय. परत एकदा आपण पाहतोय नक्कीच लेग स्टिकच्या बाहेरचा पंचांचा इशारा आलाय वाईडचा. वाईड न मध्ये दंडित केलं जाईल गोलंदाजाला. गोलंदाज सौरभ गावण या गोलंदाजाला मात्र दंडित केलं जाईल. तिसरं षटकात आला असताना मात्र आजच्या रजनीमधील पहिला वाईट आलाय. टोटल धावसंख्या आपण पाहतोय 18. 17चा खतरा मात्र वाईड न टललाय तो गव्हाण संघावरून. 18 धावसंख्या धावफलकावरती लगावली गेली आहे. हा चेंडू परत एकदा नक्कीच पूर्णपणे बीट केला गेलाय. थोडस व्हेरिएशन पाहायला मिळालं. स्लोवरून होता चेंडू खाली राहिला तदनंतर मात्र यष्टीरक्षकानं मात्र चोख कामगिरी बजावली गेली आहे. कोणतीही चुकी मात्र यष्टीरक्षकानं केली नाहीये. डॉट चेंडू आलाय आणि इथून मात्र बांधून ठेवलंय जखडून ठेवलंय ते खऱ्या अर्थानं आई गावदेवी गव्हाण बी संघाच्या या फलंदाजांना. एक चौकार वगळता आतापर्यंत कोणताही मोठा फटका आला नाहीये. घरच्या मैदानावरती खेळत असताना मात्र ही निराशाजनक कामगिरी होत असताना आपण पाहतोय गावदेवी गव्हाण बी संघाची. गोलंदाज सौरभ गावण अटल सेतू कडून इथून मात्र परत एकदा अनपेक्षित उसली चेंडून मात्र घेतली आणि सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये परत एकदा विसावला जातोय. बॅक टू बॅकचा दुसरा चेंडू निर्धावालाय. अतिशय चांगलं षटक फेकत असताना आपण पाहतोय सौरभ गावण. ज्या संघनायकाने दिलेली जबाबदारी आहे ना तर या षटकामध्ये चांगली बजावत असताना आपण पाहतोय सौरभ गावणचा पुढचा चेंडू रिव्हर्स स्वीपचा अवलंब. इथून मात्र यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात त्या रोहन कोहलीला मात्र इथून परतावं लागेल ते तंबूच्या आश्रयाला. नव्हते कलम नव्हतं कायदा, नव्हते कलम नव्हता कायदा तरी सुखात होती प्रजा. कारण सिंहासनावरती होता माझा छत्रपती शिवबा राजा. छत्रपती शिवबा राजा. छत्रपती शिवरायांना नक्कीच मानाचा मुजरा करूया या स्पर्धेच्या वतीनं आणि चलूया मैदानामध्ये. दुसरी विकेट डाऊन झाले आई गावदेवी गव्हाण बी संघाची. धावसंख्या धावफलकावरती असताना आपण पाहतोय 18 धावसंख्या धावफलकावरती. तिसरं षटक सौरभ गावण यानं मात्र तिसरा विकेट मिळवलाय. नवीन फलंदाज अलंकार कोहली मैदानावरती आला. अक्षरशः नाचवलंय फलंदाजांना आपल्या गोलंदाजीच्या तालावरती. त्या गोलंदाज होता सौरभ गावण. षटक समाप्त होते. तिसरं धावसंख्या धावफलकावरती आहे ती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 18 धावसंख्या. प्रथम फलंदाजी करत असणाऱ्या गावदेवी गव्हाण ब संघाची. डीजे
हे मात्र पाहावं लागेल. हॅलो, कल्पेश ठाकूर याच्या हातामध्ये षटक सोपवलं गेलंय. फलंदाज आपण पाहतोय नयन, सलामीला आलेला फलंदाज अजूनही मैदानावरती आहे. इथून मात्र नक्कीच चांगली कामगिरी करेल का या षटकामध्ये. नयन इथून मात्र पूर्णपणे बीट झालाय. सलामीला आला होता आतापर्यंत विचार केला तर चेंडू सामने केलेत. 8 चेंडूंचा सामना केलाय त्यानं आणि धावसंख्या जमवली गेली आहे 12. 8 चेंडूमध्ये 12 धावसंख्या सलामीला आलेल्यानंतर आपण पाहतोय नयन कुलियाला. हा फटका नक्कीच बॅकफुट येऊन पंच करण्याचा प्रयत्न. मिड ऑन रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, चेंडूवरती आल्यात. एक धाव मात्र मिळेल जरूर. गव्हाण संघ पोहोचतो या एका धावेच्या सहाय्यानं 19 या धावसंख्येवरती. अलंकार इथून मात्र अलंकारला नक्कीच अलंकार चढवावे लागतील धावसंख्येवरती. गव्हाण संघाच्या समोर संघ आहे देवागुप आवरे. या घरच्या मैदानामध्ये खेळत असताना नक्कीच 40+ धावसंख्या होणं खूप गरजेची आहे. इथून मात्र काय फलंदाजीचा नमुना असेल. लोअर फुल टॉस फटका सजवला गेला. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक आलाय चेंडूवरती. एकेरीचा प्रयत्न दुहेरीमध्ये कन्वर्ट होईल का आणि इथं धोका संभवतोय. फलंदाज असेल बाद. मैदानावरती खेळत असताना आई गावदेवी गव्हाण बी संघ प्रथम फलंदाजी करतोय. धावसंख्या जमावली गेली ती 20. चौथं षटक चालू आहे. चौथं षटक निर्णायक षटक आपण पाहतोय कल्पेश ठाकूरच्या हातामध्ये. पूर्वार्धातील 3 चेंडूंचा खेळ बाकी असेल तत्पूर्वी मी विनंती करतोय दोन्ही संघांना. जरीमरी खोपटे आणि गोवटणे 11 गोवटणे इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस बॉक्स मध्ये येणं गरजेचं आहे. दोन्ही संघ जर वेळेवरती उपस्थित नसतील तर षटक कमी केलं जाईल किंवा एक संघ जर वेळेवरती उपस्थित राहिला वेळेवरती उपस्थित राहणाऱ्या संघाला टॉस विन दिला जाईल याची ही नोंद घ्यायची आहे. कल्पेश ठाकूर गव्हाण एंड कडून गोलंदाजी साकारतोय. निर्णायक षटक आहे मात्र आहे चौथं षटक. अमर कोहली फटका मिस टायमिंग झालाय. झेल खाली क्षेत्ररक्षक पोहोचू शकेल का. प्रयत्न तर झालेत आणि काय झेल पकडला गेलाय. मधील पहिला झेल मात्र टिपला गेलाय तो गोलंदाज कल्पेश ठाकूरच्या माध्यमातून आणि फलंदाज मात्र बाद होईल अमर कोहली. बॅक टू द डगआउट. चौथी विकेट डाऊन झाली गव्हाण संघाची. आपण पाहतोय विकी कोहली मैदानामध्ये गेलाय नवीन फलंदाज. अमर कोहली बाद झाल्यानंतर मात्र विकी गेलाय मैदानामध्ये. धावसंख्या धावफलकावरती आहे 20. लो स्कोरिंग मॅच पाहायला मिळेल का ही ते मात्र नक्कीच या रचनेतील पहिली मॅच आपण पाहतोय गव्हाण विपक्ष आवरे या दोन संघादरम्यान. या चेंडूवरती पहा जितका वेग तितकीच सटीकता आणि तितकाच मात्र अचूक टप्पा पाहायला मिळाला. कौतुक करावं लागेल गोलंदाज कल्पेश ठाकूरचं. अतिशय चांगली गोलंदाजी निर्णायक षटकामध्ये साकारत असताना आपण पाहतोय. शेवटच्या षटकामध्ये मात्र आपण पाहतोय 2 धावसंख्या फक्त खर्ची केल्या. शेवटचा एक चेंडू शिल्लक असेल. या चेंडूवरती नक्कीच मागच्या चेंडूवरती वेग पाहिलात या चेंडूवरती आपण व्हेरिएशन पाहिलात. स्लोवर ऑन पद्धतीचा थोडासा चेंडू होता. चेंडू मात्र समजला नाही. फलंदाज आला. 4 षटक समाप्त झालीत पूर्वार्धातील. धावसंख्या मात्र आहे धावफलकावरती आपण पाहतोय 20. उत्तरार्धामध्ये जमवायच्या आहेत. गरज असेल 24 चेंडू
21 धावांची देवा ग्रुप आवरे संघाला डीजे. दोन्ही संघांना जरीमरी खोपटे आणि गोवटणे 11 गोवटणे दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती केली जाते आपण टॉस बॉक्सशी संपर्क साधायचा आहे, अन्यथा षटक कमी केलं जाईल. हॅलो. साई गणेश मित्रमंडळ गौफान पुरस्कृत महेश स्मृती सदानंद स्मृती आणि दयानंद स्मृती आयोजित साई गणेश चषक 2025 आजची दुसऱ्या रजनी मधील पहिला सामना आपण पाहतोय. देवा ग्रुप आवरे आणि आई गावदेवी गव्हाण बी या दोन संघादरम्यान. आई गावदेवी गव्हाण बी संघानं खऱ्या अर्थानं चाहत्यांना आणि प्रेक्षकांना नाराज केलंय आणि खऱ्या धावसंख्या आपण पाहतोय लो स्कोरिंग मॅच, पहिलीच मॅच लो स्कोरिंग पाहायला मिळाली आहे. 21 धावांचं फक्त लक्ष असेल, 24 चेंडू फेकायचे आहेत आणि 21 धावसंख्या डिफेंड करायच्या आहेत. खऱ्या अर्थानं आपण पाहाल तर गव्हाण बी संघाच्या गोलंदाजांची कसोटी असेल या घरच्या मैदानावरती, परंतु एकीकडे आपण पाहतोय देवा ग्रुप आवरे संघ सहज हे आव्हान पेलू शकेल का आपल्या खांद्यावरती, ते मात्र पाहणं खूप गरजेचं असेल. उत्तरार्धामध्ये जरीमरी खोपटे विपक्ष गोवटणे 11 गोवटणे दुसरी मॅच आहे. आपल्याला वारंवार विनंती केली जाते आपला कोणताही प्रतिनिधी आला असेल तर आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. खोपटे आणि गोवटणे दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आपला कोणताही प्रतिनिधी जर इथं आला असेल तर पाठवा, आणि त्या षटक कमी केलं जाईल. चोवीस चेंडू जिंकण्यासाठी 21 धावांची गरज. उत्तरार्धामध्ये गोलंदाजी करत असणारा संघ आपण पाहणार आहात. आई गावदेवी गव्हाण ब संघाला मात्र हे आव्हान डिफेंड करायचं आहे, तर चेस करायचे आहेत ते देवा ग्रुप आवरे संघाला. 21 धावसंख्या. वैयक्तिक पहिलं षटक आपण पाहतोय अटल सेतू एंड कडून साकारलं जाईल. ते विनय कोहली याच्या माध्यमातून सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. योगेश पाटील आणि सौरभ गावंड दोन फलंदाज मैदानामध्ये दाखल झाले. स्ट्राईक मध्ये आपण पाहतोय योगेश पाटील या फलंदाजाला 21 धावांचं लक्ष. गोलंदाजी मार्गावर सज्ज पाहतोय गोलंदाज विनय कोहली. पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा होता, क्षेत्ररक्षक आहेत तिथं. नयन थोडेसे बीट झाले, तदनंतर मात्र नक्कीच पहिल्या चेंडूवरती मात्र सिंगल अर्जित केली गेली. टीट फॉर टॅट प्रत्युत्तर दिलं जाईल का गोलंदाजांच्या माध्यमातून. ज्या रीतीनं अचूक टप्प्यावरची भेदक गोलंदाजी पाहायला मिळाली आवरे संघाची, त्याच रीतीनं मात्र गव्हाण संघाची गोलंदाजी या घरच्या मैदानावरती पाहायला मिळेल का. आई गावदेवी गव्हाण बी संघ आपण खेळताना पाहतोय. इथून मात्र शफल झाले, खेळायचा होता नक्की स्क्वेअर लेग रिझर्व मध्ये, परंतु बॅट चेंडूचा संपर्क तितकासा चांगला झाला नाहीये आणि इथून मात्र नक्कीच एक धाव परत एकदा पूर्ण केली जाईल. एका धावेने संघ पुढे सरकतोय. 2 या धावसंख्येवरती पोहोचलाय. गोलंदाज विनय उंच असा गोलंदाज परत एकदा खोलवर टप्प्याचा नक्कीच चेंडू पाहायला मिळाला, परंतु सन्मान दिला गेलाय आणि या चेंडूवरती परत एकदा एक धाव. 3 चेंडू फेकले गेले विनयच्या माध्यमातून. तिन्ही चेंडू मात्र नक्कीच वेगवान चेंडू यॉर्कर लाईनच्या आणि नक्कीच खोलवर टप्प्याचे चेंडू पाहायला मिळाले, परंतु त्याच रीतीनं फलंदाजी पाहायला मिळाली. 3 चेंडूवरती सन्मानजनकरित्या खेळून मात्र 3 धावसंख्या उभारली.
तीन सिंगल आल्यात. धावसंख्या धावफलकावरती आहे 3. नक्कीच देवा ग्रुप आवरे संघाच्या फलंदाजांनी ओळखलं गेलंय की सामना तितकासा अवघड नाहीये. लहान धावसंख्येचा हा मात्र सामना पाहतोय. तर मात्र शफल झालेत. फटका सजवलाय शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये. चेंडू चाललाय दणदण करीत सीमारेषा ओलांडतोय. येतोय हा दर्जेदार असा चौकार. चौकार पाहायला मिळालाय. फलंदाज आपण पाहतोय सौरभ गावंडच्या बॅट मधून. मात्र नक्कीच आणि या स्पर्धेतील 100वा डॉट बॉल आणि या षटकातील पहिला डॉट बॉल आलाय विनय कोहली याच्या माध्यमातून. अचूक गुणलेखन मात्र 2 गुणलेखनाच्या गुणलेखक पाहतोय आदेश कोहली आणि सौरव कोहली यांच्या माध्यमातून मात्र गुणलेखनाची कामगिरी या रजनीमध्ये केली जाते. हा चेंडू लोअर फुल टच फटका सजवला गेलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. क्षेत्ररक्षण जरूर चांगलं पाहायला मिळालं नक्कीच. आणि पाहतोय शुभम कोहली तिथं होते. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. परंतु धावसंख्या या चेंडूवरती अर्जित केली जाईल ती 2. टोटल धावसंख्या आपण पाहतोय 9. एक षटकाच्या समाप्ती अखेर देवा ग्रुप आवरे संघ पोहोचलाय तो 9 या धावसंख्येवरती. चला पंचांकडूनही ऑन केलं जाते. टायमिंग अलर्ट असेल. वेळेचं बंधन असेल. जरीमरी खोपटे आणि गोवटणे 11 गोवटणे दोन्ही संघांना विनंती आहे आपण उपस्थिती दाखवायचे. दुसरं षटक आपण साकारताना पाहतोय आई गावदेवी गव्हाण बी संघाकडून वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक. डावखऱ्याचा गोलंदाज परेश कोहली याच्या हातामध्ये षटक सोपवलं गेलंय. धावसंख्या धावफलकावरती आहे 9. 21 धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या षटकामध्ये मात्र दमदार सुरुवात मी तर म्हणेन देवा ग्रुप आवरे संघाची. स्लोवर 1 पिक करता आला नाहीये आणि इथून मात्र डॉट चेंडू आलाय. परेश कोहलीनं नक्कीच डॉट चेंडून सुरुवात केली खऱ्या अर्थानं या षटकाची. परंतु नक्कीच टीट फॉर टॅट ज्या रीतीनं उत्तर द्यायला हवं गोलंदाजांच्या माध्यमातून क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून त्या रीतीनं मात्र दिलं जाईल का. या लो स्कोरिंग मॅच मध्ये मात्र अटीतटीची रोमहर्षक लढत पाहायला मिळेल का पहिल्याच या सामन्यामध्ये. गोलंदाज परेश पहिला चेंडू निर्धाव फेकलाय गव्हाण एंडकडून. डावखोऱ्याचा गोलंदाज शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता परंतु नक्कीच हलक्या त्याने खेळून काढला. सरळ स्वतः आपल्या फॉलोमध्ये चेंडू अडवला गेला तो गोलंदाज परेशच्या माध्यमातून. तद्वर मात्र 1 धाव पूर्ण केली गेली. एका धावाने मात्र स्ट्राईक रोटेशन केलं जाते. टोटल धावसंख्या होते ती 10. एकदा परत एकदा पाहतोय गोलंदाज परेश या चेंडूवरती मात्र फलंदाजाने रिव्हर्स स्वीपचा अवलंब केला गेला. रिव्हर्स स्वीप मध्ये नक्कीच दुधारी तलवार. बनी तो बनी नाही तो अब्दुल गनी. लगी तो छगी असा मात्र हा फटका असतो. परंतु निर्धाव चेंडू आलाय. शफल झाले खेळण्याचा प्रयत्न परंतु परत एकदा डॉट चेंडू. परेश कोहलीची गोलंदाजी आवडली असेल तर जोरदार टाळ्या होऊ द्या. दुसऱ्या षटकामध्ये मात्र फलंदाजांना थांबवलं गेलंय. आतापर्यंत चेंडू फेकले 4. धावसंख्या खर्ची केली 1. हे षटक निर्णायक ठरू शकते का आई गावदेवी गव्हाण ब संघासाठी ते मात्र पाहणं खूप गरजेचं असेल. परत एकदा रिव्हर्स स्वीपचा अवलंब इथून मात्र नक्कीच ऑफ स्टिकच्या बाहेर शरीरापासून दूर ठेवला जातोय आणि इथून मात्र नक्कीच निर्धाव चेंडूची सांगता. बॅक टू बॅकचे 3 चेंडू निर्धाव आले. शेवटचा 1 चेंडूचा खेळ बाकी असेल. 1 धाव आतापर्यंत फक्त खर्ची केली आहे ती परेश कोहली या गोलंदाजांना. डावखोऱ्याचा गोलंदाज आपण पाहतोय गव्हाण संघाकडून. आतापर्यंत धावसंख्या धावफलकावरती आहे देवा ग्रुप आवरे संघाची 10. पुढे सरसावलाय नक्कीच स्वतः फॉलोच्या मध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न परंतु 1 धाव रोखू शकत नाही. षटक समाप्त झाले 2. धावसंख्या धावफलकावरती आहे 11. उर्वरित 12 चेंडूंमध्ये धावसंख्या जमवायची आहे ती 10. 12 चेंडू जिंकण्यासाठी 10 धावसंख्येची गरज. डीजे
प्रितेश कोहली यांना विनंती केली जाते आपण स्टेजवरती यायचंय. प्रितेश कोहली यांना विनंती आपण स्टेजवरती यायचंय. पहिल्या षटकामध्ये आपण जोर पाहिलं फलंदाजीचं, दुसऱ्या षटकामध्ये आपण जोर पाहिलं गोलंदाजीचं. वार पलटवार पाहायला मिळालाय. रोमहर्षक नक्कीच रंगतदार लढत पाहायला मिळाली आहे. रंग बदलतोय सामना. लो स्कोरिंग मॅच होती असं वाटलं होतं. देवा ग्रुप आवरे संघ ज्या रीतीनं सुरुवात केली गेली 9 धावसंख्येनं, दुसऱ्या षटकामध्ये हा सामना संपतोय की काय, परंतु खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर कोणताही विकेट जरूर नाही मिळाला, परंतु धावसंख्या मात्र थांबवली गेली ती परेश कोहलीच्या माध्यमातून. तिसरं षटक गोलंदाज आपण पाहतोय समीर कोहली. पहिला चेंडू गोलंदाजाला समजला नाहीये आणि नक्कीच लेग बाईटच्या स्वरूपामध्ये मात्र ही एक धाव आली आहे. समीर कोहली आलाय तिसऱ्या षटकामध्ये. आपण पाहतोय गव्हाण बी संघाकडून आई गावदेवी गव्हाण बी संघ आपण पाहतोय घरच्या मैदानावरती खेळत असताना फलंदाजी करत असताना मात्र त्यांनी नाराज केलाय. निराशाजनक कामगिरी जरूर राहिली आहे, परंतु गोलंदाजीतून ही भरपाई केली जाईल का? तर खेळाडू कक्षामध्ये जे खेळाडू आहेत त्यांनी खुर्च्यांवरतीच बसायचं आहे, अन्यथा पॅनलाइज केलं जाईल याचीही विनंती घ्यायची आहे. खेळाडू कक्षामध्ये ज्या खुर्च्या आहेत त्या खेळाडू कक्षामध्येच बसायच्या आहेत खेळाडूंनी. दुसरा चेंडू निर्धाव आलाय. निर्धाव चेंडूंचं डॉट चेंडूचं पर्सेंटेज जेवढं वाढेल ना तेवढा मात्र देवा ग्रुप आवरे या संघावरचं प्रेशर वाढलं जाईल. हा चेंडू परत एकदा पहा सन्मानजनक रीतीने खेळून काढण्याचा प्रयत्न केला गेला. पंचांकडे अपील जरूर केली गेली, परंतु पंचांनी अपील फेटाळून लावल्या. धावसंख्या मात्र परत एकदा लेग बायच्या स्वरूपात 13 धावसंख्या धावफलकावरती. 9 चेंडू 8 धावसंख्येची गरज. इथून मात्र गव्हाण संघाला नक्कीच अपेक्षा असेल एखाद्या ब्रेक थ्रूची. एखादी विकेट जर महत्वाची या षटकामध्ये मिळवतोय ना तर खऱ्या अर्थाने शिरकाव करू शकतो का, आपलं अस्तित्व टिकवून ठेवू शकतो का या सामन्यामध्ये ते मात्र पाहावं लागेल. आई गावदेवीन गव्हाण बी संघ मात्र नक्कीच लढतोय झगडतोय या सामन्यामध्ये. पुढे सरसावलाय मिस टायमिंग स्ट्रोक. झेलखाली क्षेत्ररक्षक पोहोचलाय आणि इथून मात्र झेल सुटला गेलाय. हा आत्मविश्वास कुठेतरी नक्कीच खलावला गेलाय का गव्हाण बी संघाचा. रोहन होते तिथं, समीर स्वतः मात्र आपल्या आत्मविश्वासानं हा झेल घेण्याचा प्रयत्न केला, परंतु कुठेतरी हा आत्मविश्वास अंगलटी येताना पाहायला मिळाला. हा प्रयत्न मात्र अंगलटी येताना पाहायला मिळाला आणि झेल सुटला गेलाय. धावसंख्या मिळाली ती 2. टोटल आपण पाहतोय 15 धावसंख्या. तर जरीमरी खोपटे हा संघ इथं उपस्थित राहिलाय. त्या संघाला मात्र नाणेफेकीचा कौल घोषित करण्यात आलाय आयोजकांच्या माध्यमातून. गोवटणे 11 गोवटणे संघ वेळेवरती उपस्थित न राहिल्यामुळं जरीमरी खोपटे संघाला टॉस विन देण्यात आलाय. समीर कामगिरी जरूर चांगली झाली होती, झेल उडाला होता, परंतु झेल पकडता आला नाहीये. इथून मात्र या सुटलेल्या झेलचं रूपांतर जखमेवरती मीठ चोलण्याचं काम केलं जाईल का, परंतु झेलखाली क्षेत्ररक्षक रोहन कोहली. दुसऱ्यांदा मात्र चुकी घडणार नाहीये. इथून मात्र परतावं लागेल फलंदाज सौरभ गावण या फलंदाजाला. ज्या ब्रेक थ्रूची आपण चर्चा करत होतो मैदानावरती, ती विकेट मात्र मिळाली आहे गव्हाण संघाला. या अगोदरच्या चेंडूवरती आपण पाहिलं तर झेल सुटला गेला, 2 धावा मिळाल्या. तदनंतर मात्र झेल जो उडाला ना, झेल खाली क्षेत्ररक्षक रोहन कोहली होता. रोहन कोहलीनं मात्र एक यशस्वी झेल पूर्ण केला गेला आणि फलंदाज मात्र बाद झाला तो सौरभ गावण. आणि आता आपण पाहतोय नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय चिराग भोईर. शेवटचा एक चेंडूचा खेळ बाकी आपण पाहतोय. 7 चेंडू 6 धावांची गरज. हा चेंडू निर्णायक असेल गव्हाण संघासाठी आणि निर्णायक असेल खऱ्या अर्थानं देवा ग्रुप आवरे संघासाठी. जिंकण्यासाठी आपण पाहतोय 6 धावांची गरज. चेंडू बाकी आहेत 7 चेंडू 6 धावांची गरज असताना शेवटचा चेंडू आलाय निर्धाव. समीर कोहली याच्या माध्यमातून
थांबवलं गेलंय मात्र या फलंदाजांना आणि गरज असेल आता मात्र आपण पाहतोय षटक बाकी असेल शेवटचं 6 चेंडू जिंकण्यासाठी 6 धावसंख्येची गरज. डीजे हॅलो. तर बघा इथं विनंती केली जाते गोवटणे 11 गोवटणे संघ, आपण जर ही मॅच संपण्या अगोदर आला नाहीत तर 2 धावांची पेनल्टी आपल्याला दिली जाईल. जरीमरी खोपटे संघ इथं उपस्थित राहिलाय, त्यांना ऑलरेडी टॉस विन देण्यात आली आहे. जर गोवटणे 11 गोवटणे संघ वेळेवरती उपस्थित राहिला नाहीये मॅच संपण्या अगोदर तर मात्र 2 धावांची पेनल्टी दिली जाईल. स्पर्धेची मात्र कडक नियमावली आपण पाहतोय. सहा चेंडू जिंकण्यासाठी 6 धावांची गरज. षटक मात्र सोपवलं गेलंय ते विकी कोहली याच्या हातामध्ये. विकी कोहली याला मात्र किमिया करावी लागेल. नक्कीच या सामन्यामध्ये जर गव्हाण बी आई गावदेवी गव्हाण बी संघाला जर आपलं अस्तित्व टिकवायचं असेल तर दोन्हीकडून मात्र प्रयत्नांची पराकाष्ठा केली जाईल. हार जीत मात्र या सामन्यामध्ये कोणाची होईल. एकीकडे आहे देवा ग्रुप आवरे संघ, जिंकण्यासाठी 6 चेंडू 6 धावांची गरज. गोलंदाज गव्हाण एंड करून आपण पाहतोय विकी कोहली. पहिला चेंडू फेकला गेलाय गुडलेन स्पॉट वरून, थोडासा गिरकी घेणारा चेंडू आपण पाहिलात विकीच्या माध्यमातून फेकला गेला आणि निर्धाव चेंडू आलाय. जसे डॉट चेंडू येतील तसे मात्र नक्कीच रोमहर्षकपणा पाहायला मिळेल आणि डॉट चेंडूचं पर्सेंटेज जेवढं वाढेल, मी म्हटलं होतं दुसऱ्या षटकामध्ये, ते मात्र प्रेशर वाढलं जाईल देवा ग्रुप आवरे संघावरून. आणि आपण पाहतोय गव्हाण बी संघ डॉट चेंडू जास्तीत जास्त फेकण्याचा मानस आखला गेला तो गोलंदाजांच्या माध्यमातून. विकी पुढे ससावून खेळण्याचा प्रयत्न केला, या फलंदाजानं मात्र या चेंडूवरती एक सिंगल अर्जित केली गेली. 21 धावांचा सामना. कुठेतरी वाटलं होतं सौरव की 3 षटकामध्ये हा सामना संपतोय की काय, आयोजकांचा वेळ वाचला जातोय की काय, परंतु तसं काहीच चित्र नाही आहे. दोन्ही संघ सामना सोडायला तयार नाही आहेत. अतिशय चांगली लढत मैदानामध्ये पाहायला मिळते ती 2 संघांच्या माध्यमातून. 4 चेंडू जिंकण्यासाठी 5 धावांची गरज. एकीकडे पाहिलं तर कुठेतरी चेंडू जास्त होते, धावसंख्या कमी होती, परंतु गोलंदाजांनी काय किमिया साधली, काय कमाल केली आहे. आणि इथून मात्र नक्कीच 4 चेंडू 5 धावांची गरज. इथून मात्र फटका सजवला गेलाय, चेंडू चाललाय सीमा पार, येतोय हा विजयाचा षटकार.